मित्रांनो एक समोर बाईक कोणती मला अजून समजलं ना सुपरमॅनची बाईक आहे की हार्ली डेव्हिडसनची फॅट बॉय, पण आय थिंक सो ती फॅट बॉय पण नाही आहे, ती सुझुकीची कोणती तरी बाईक आहे ती बघा ना पुढे गेली ती. ॲक्च्युली मला बाजून लुक नाही घेता येतं कारण बिकॉज मी तिला मागून चेस करतो, बट ती ना की स्पीड स्लो होते त्या बाईकची किंवा काय बोलतात थांबतसुद्धा नाही आहे, ती खूप फास्ट जाते ती. आणि फॅट बाईकवर फॅट बॉय रेसिस नाही करत आहे मी कुणाला, जस्ट बॉडी शेमिंग वगैरे नाही करत, जस्ट वाटलं म्हणून बोललो मी बिकॉज ती बाईक किती सुंदर आहे त्याच्यावरती बसलेला रायडर. यू नो व्हॉट आय एम सेइंग. आप क्रोनोलॉजी समझ लीजिए. तेच गोष्ट आहे की गाडी अशी आणि तो अरे अरे नशीब बघा किती खराब आहे. आता बोलला तर थांबेल सिग्नलला गाडी, परत गाडी थांबली नाही, डायरेक्ट सिग्नल ओपन झाला. की नशीब खराब असेल तर माणूस काहीच करू नाही शकत. आणि मगासून मी चेस करायचा प्रयत्न करतो, गाडी ती बघायचा प्रयत्न करतो आजूबाजूनी, गाडी थांबतच नाही आहे ती. मला इमेज भेटली सर्च करून सुझुकीची कोणती बाईक आहे ती, तर मी इमेज टाकतो नक्कीच काय आहे ती बाईक ती आणि किती सीसीची बाईक आहे. बिकॉज ते असं समोरनं बघितल्यावर ना रिअली काय सांगू हार्ली डेव्हिडसन फॅट बॉय वाटत होती, तर ती बॅटमॅनची बाईक बोलतात ना बॅटमॅन बाईक तशी वाटत होती. आणि तिथं काय बल्की टायर होता तो, म्हणजे खतरनाक आहे काय बोलू, खतरनाक एकदम. अरे अरे आज काय प्रॉब्लेम आहे, हा पण सिग्नल जेव्हा पाहिजे असतो तेव्हा सिग्नल सुटत नाही आणि आज लगेच सिग्नल सुटतात जेव्हा गरज आहे सिग्नलची तेव्हा. हे बघा हे असे महाभाग सिग्नलच नाही द्यायचं. लोकांना मग ते इंडियामध्ये काय झालं, इंडियामध्ये बेसिक सिविक सेन्स नाही राहिलं लोकांना की कार कशी चालवायची आहे किंवा काय गोष्टी आहेत. लायसन्स आला किंवा ह्या गोष्टी झाल्या म्हणजे कार चालवता येते असं लोकांना वाटतं. तर बेसिकली मी कसं सांगू, अराऊंड एक हप्त्यापूर्वीच मी माझा 4 व्हीलरचं लायसन्ससाठी टेस्ट दिले. बिकॉज 2 व्हीलरचा लायसन्स माझा होताच, मी जेव्हा 18 वर्ष झालं तेव्हाच काढलेला. स्वतः लगेच पार्टी मागू नका, लायसन्स वगैरे काय आला नाही. सो मी लायसन्स काढायला गेलो तर ते बघितलं की अक्षरशः काही मी जज नाही करत किंवा कोणाला बोलत नाही, अक्षरशः काही लेडीज होता त्यांना कारवरना क्लचसुद्धा उठवत नव्हता की जेणेकरून गाडी पुढे जाईल. ते लोक पास होत होते का, बिकॉज ते एजंट थ्रू आलेले. म्हणजे आज कसं झालं माहिती आहे इंडियन सिस्टममध्ये, तुम्ही पैसा टाकाल ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट भेटेल, अशी गोष्ट असते. आणि सर्वीकडे हेच आहे यार, पैसा द्या गोष्ट पूर्ण होईल, पैसा नाही दिला तर काहीच होणार नाही तुमचं. पैसा आहे तर सर्व आहे. बेसिकली गोष्ट अशी आहे की काय बोलतात सिग्नल लागला गेला. बेसिकली अशी गोष्ट आहे की आपणच करप्शन करायला प्रेरित करतो. मेन म्हणजे जर लोकांनीच पैसे देणं बंद केले, बरोबर ना, आता तुम्ही मी आपल्यासारखं लोकांनीच पैसे त्यांना बंद केले किंवा नाही म्हणजे नाही ठीक आहे फेल झालं ना मी रिटर्न टेस्ट द्यायला असं लोकांनी केलं तर खरंच ताबा बसेल ना त्या गोष्टीला. असं नाही आहे की ते जे ऑफिसर्स आहेत किंवा जे कोणी आहेत त्यांना पैसे नाही भेटत किंवा त्यांचा पगार खूप कमी आहे, खूप चांगला पगार आहे, त्यांना सर्व गोष्टी नीट ठीकठाक आहेत, तरी का बिकॉज सवय झाली. तुम्ही एक्झाम्पल बघा ना, जसं की मी तिथे गेलेलो तर तिथे चार्ट असतं, त्या चार्टवर साईन करायचं असतं आपल्या नंबरनुसार, स्लॉट असतात ते स्लॉट बुकिंगचे तिथे 100 नंबर होते, राईट. 100 नंबर्स होते म्हणजे 100 स्लॉट होते, 100 जण टेस्ट देणार आणि एजंट थ्रू गेला तर पर टेस्ट काहीतरी 1000 रुपये द्यावे लागतात पास व्हायला. तुम्ही विचार करा ना, 100 गुणिले किती, 100 गुणिले 1000, 1 लाख रुपये तिथेच झाले, बरोबर. एक माणसाचे 1000 रुपये, बरोबर ना. 10 माणसाचे किती झाले, 10,000 रुपये. 100 माणसाचे किती झाले, 1 लाख रुपये. जर तो कोणीही, नाव कशाला घ्यायचं, जर तो पोलीस ऑफिसर असू दे, एजंट असू दे, कोणीही असू दे, जर दिवसाला 1 लाख रुपये कमवतं फक्त ह्या गोष्टीने, तर विचार करा ना वर्षात ना महिने किती होतात, महिन्याला 30 लाख रुपये होतात. का नाही मग गोष्टीत करप्शन वाढणार किंवा अशा गोष्टी होणार. हो, प्रश्न हा आहे की आपण प्रेरित करतो त्या लोकांना करप्शन करायला, नाही तर करप्शन नावाची गोष्ट होऊच नाही शकत ना. आपण पहिला सुधारलं पाहिजे. आपण बोलतो ना की गव्हर्नमेंटने हे सुधारलं पाहिजे, ते सुधारलं पाहिजे. गव्हर्नमेंट करेल तेव्हा करेल हो, आपल्याला तरी आपला सिविक सेन्स सुधारला पाहिजे ना. आता जसं लोक बोलतात
ट्रेनमध्ये एवढी माणसं वाढली, दिवसाला 70 लाख लोक ट्रेननी प्रवास करतात, लोकलनी प्रवास करतात. मग गव्हर्नमेंट ट्रेन का नाही वाढवत? गव्हर्नमेंट ट्रेन वाढवेलो जेव्हा वाढवायचं तेव्हा. प्रश्न हा आहे की आपण सुद्धा नीट वागलं पाहिजे ना. आपल्याला गाडीची स्वच्छता ठेवता येत नाही, कसेही आपण वागतो, घाण करतो, गाडी गेटवर लटकलेलो असतो. त्या गोष्टीमुळे किती लोकांचा जीव जातो. दिवसाला मला वाटतं ऑलमोस्ट 15 ते 16 जणांचा जीव जात असेल त्या ट्रेन असल्यामध्ये. का? कारण की लोकांना सिविक सेन्स नाही, गोष्टी कुठे काय करायचं मला एक समजत नाही. एक ट्रेननी काय जॉब नाही जाणार आहे कुणाचा. जीव महत्त्वाचा ना यार. घरी आई वडील बायको जे कोणी असतील वाट तर बघतायत ना यार. एवढा फरक नाही पडत एक ट्रेननी लेट झाल्याने. आणि गव्हर्नमेंट काय करणार आहे? फार फार तुमच्या फॅमिलीला 4 लाख रुपये 5 लाख रुपये देणार हो. तुमचा जीव फक्त का 5 लाख रुपये किमतीचा आहे का? नाही ना. एवढं तुम्ही तरी विचार करा ना यार. आपल्याला गोष्टी आधी बदलाव्या लागतील. दुनियाला सांगायच्या आधी बोलतात ना, दुनिया सागे ब्रह्मांड बाकी आपण कोरडे पाषाण. तशातली गोष्ट नको आहे. आपण पण गोष्टी शिकल्या पाहिजेत काही बऱ्यापैकी. सो मित्रांनो यार, ब्लॉग वगैरे कसे वाटतात यार कमेंट करून सांगत जा यार. थोडी रीच कमी जाते आय नो. स्टार्टिंग आहे आपलं यूट्यूब चॅनलचं. राहीलच टाईम. आता काय 1 वर्ष होत आलं फक्त. पण खूप वर्ष मेहनत करायची हो. तेव्हा मेहनत करून होईल. आणि आपण असं डायरेक्ट नाही विचार केला की फक्त अर्निंगसाठी आपण यूट्यूबवर आलं. आपलं एक छंद आहे, आपली एक हॉबी आहे की करायच्या त्या गोष्टी, म्हणून आपण करतो. सो देवाच्या मनात जर असतील तर सर्व गोष्टी पूर्ण होतील. आणि हा मित्रांनो एक गुड न्यूज द्यायची होती. अरे तशीवाली नाही, ऐकून घ्या. आपल्या इंस्टाग्रामवर रिसेंटली एका रीलवर 1 मिलियन प्लस व्ह्यू गेलेले आहेत. सो थँक्यू फॉर लव यार. मला खूप बरं वाटलं की पहिल्यांदा माझ्या इंस्टाग्रामवर कोणती रील होती ती 1 मिलियन प्लस गेली आहे. खूप हॅपी आहे मी की 1 मिलियन प्लस गेले आहेत ते. आय होप असं तुमचं प्रेम असेल. इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. @तन्मय शिंदे फॉलो करून घ्या किंवा शिंदे तन्मय टाका. येऊन जाईल मी माझा फोटो वगैरे तुम्हाला. त्याच्यावर डेली अपडेट्स वगैरे असतात माझे. मी डेली काय करतो, कुठे काय जातो, रील्स वगैरे काय ना काहीतरी अपलोड करत असतो. डेली बेसिसवर रील्स येत असतात आपली सिरीजसुद्धा चालू आहे डेली बेसिस रील टाकायची. तर तुम्हाला त्या गोष्टी येतच राहतील. सो नोटिफिकेशन ऑन करून त्या पोस्टसाठी सर्व. सो आता कॉलेजला चाललो. वाजलेले आहेत 11:15 झालेले आहेत. हो लागला वाटतं सिग्नल लागला होता. नाही होईल पास होईल. तो तेच बोलत होतो सिग्नल बोलतो सॉरी. कॉलेजला जात होतो. आता संध्याकाळपर्यंत सुटेल. भेटू आपलं काहीतरी चांगला कॉन्टेंट भेटला तर. तोपर्यंत टिल देन बाय बाय. म्हणजे होती राईट हँड साईडला गाडी बघा कोणती आहे. ही नाही तिथं बँक कॅश नेतो ती वाली गाडी आहे. तुम्ही राईट हँड साईडला गाडी बघा ना यार. ती ओल्ड स्कूल गाडी आहे यार. विंटेज कार आहे, विंटेज कार. वेट मी तुम्हाला दाखवतो. हे बघा काय वाटतंय बघा ना. सेक्सी वाटते ती गाडी. MH पंजाबची आहे. पंजाबची गाडी आहे. काय वाटते. PB मीन्स पंजाबच ना की पॉंडिचेरी. नाही पॉंडिचेरी पण नाहीत. पण काय वाटते यार ती कार रिअली. मी अचानक जात होतो, मला लक्ष पण नाही, बाजूला बघितलं पण नाही. जस्ट जाताना तरी बाजूने हॉर्न आले, वेगळाच हॉर्न मला ऐकू आला. म्हणून मी बघितलं जस्ट रँडमली तर विंटेज कार होती ती. काय सेक्सी वाटते. म्हणजे मी रिअली सांगतो पहिल्यांदा बघितली मी अशी प्रेझेन्समध्ये समोरासमोर. बघा ना यार काय वाटते ती कार. बोलत एक राजा महाराजां टाईपची रॉयल कार वाटते. ती कुठेतरी जातच असेल ती बाहेर. तर मला वाटत नाही जास्त असेल ही कार. पण कुठेतरी शोकेसला वगैरे शोकेस बोलतोय काय बोलतात त्याला, म्युझियम्स वगैरे मध्ये जपून ठेवली जात असेल. बिकॉज मी अशी स्वतः कार फिजिकली डोळ्यांसमोरची पहिल्यांदा बघितली आहे. फोटोज वगैरे मध्ये मोस्ट ऑफ टाईम मी बघितलेली होती. खरंच ॲक्च्युली खूप मस्त वाटते दिसायला यार. अशी कार असावी यार. रिअली भारी वाटते. कारण स्वप्न असावं ना. पोरं यार एक वेळ स्वतःवर खर्च नाही करणार बट गाडीवर खर्च करतील. ती ओल्ड स्कूल गाडी असो, विंटेज गाडी असो की अशी नवीन सुद्धा गाडी असो, गाडीवर खर्च करता म्हणजे पोरं बघत नाही, मागे पुढे नाही बघत. ते कितीही होते. बात तर सही आहे. एक वेळेस पोरांचं सांगतो बघा, पोरं 70 रुपयाचा हेअरकट करतील. काही ठिकाणी 70, 100, 150 असं असतो.
पोरं 70 रुपयाची हेअरकट करतील, बट गाडीची वॉश 120-150 रुपयाची करतील. जरी गोष्ट खरी असेल तर कमेंट करून सांगा, पोरं करतात की नाही. जर 70 रुपयाचा पोरं हेअरकट करतात का, बोलतात की नको यार पैसे कशाला घालायचे, पण हेच गाडीसाठी नाही बाबा, पैसे गेले तरी चालतील, आपली गाडी धन्नू कोणीही असेल ती चांगली दिसली पाहिजे, सुंदर दिसली पाहिजे. त्यासाठी पोरं 150 रुपये पण देतात सिंगल वॉशसाठी. आणि हा वॉश मिनिमम 1 ते 2 हप्त्यातनं करावाच लागतो, किंवा मोस्ट ऑफ टाईम 2 हप्त्यांनीच करतात. तरी पोरं देतात, बिकॉज का, पोरांचं प्रेम आहे गाडीवर. BMW 520D असं वाटते. तेच पोरं गाड्यांवर खूप प्रेम करतात. पोरांसाठी एक वेगळंच असतं, कारण की समटाईम्स पोरी माहीत आहेत तुम्हाला कशा असतात. समझ रहे हो आप समझ रहे हो. सो पण त्या फंद्यात पडायचंच नाही. काही पोरी चांगल्यासुद्धा असतात, काही माहीतच आहे तुम्हाला. सो तो टॉपिक येतच नाही आपलं बोलणं. आपण ज्या टॉपिकवर बोलत होतो, जसं की कार्सवर. तिथं कार आहे, तू फक्त बघितलं तर बघा ना की माझी कार आहे किंवा त्याची असेल नाही माहीत नाही, असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण माझी कार नाही ती, तरी पण बघून एक आनंद भेटतो ना यार दुसऱ्याच्या कारबद्दल. आता मी त्याला हे दाखवलं राईट की चांगली आहे गाडी, त्यांनी पण थम्सअप केला. बिकॉज जस्ट बोलतात नाही यार, एक बॉन्डिंग असते पोरांमध्ये, एकामेकाला ॲप्रिशिएट करणं. आता मोस्ट ऑफ टाईम मला ॲप्रिशिएट करतात काही लोक, किंवा लहान पोरं बघतात तर मला हाय हॅलो करतात. हे बघा, लहान पोरगा असतो तर त्यापासूनच बघून एक रायडर बॉर्न होतो ना लहानपणीपासून. तर गोष्टी बघितल्यात नाही तर कसं माहीत पडेल. असं आम्हाला लहानपणी क्रिकेट कशामुळे माहीत पडला, MS धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर ह्यांना बघून माहीत पडलं की यार क्रिकेट काय असतो. आणि त्यानंतर आवड झाली क्रिकेट खेळण्याची. तसंच आहे हे रायडिंग वगैरे पण आपण बघूनच वगैरे आपल्याला आवड निर्माण होते ना. पण रिअली बोलतो यार, खूप भारी वाटली गाडी. आणि मी घरी जाऊन नक्की चेक करेल त्या आपला एडिटिंगच्या टायमाला PB म्हणजे कुठला येतो. पंजाबचं तर मला जेवढं माहिती आहे PJ येतो. घरी जाऊन चेक करेल कोणती पासिंग येते PBची. आणि जर लक्षात आलं तर प्रॉपर त्याचा मॉडेल नेम आणि त्याचं नाव पण मी स्क्रीनवर टाकेल लेफ्ट हँड साईडला, आणि त्याचा फोटो पण टाकेल की काय होतं ते गाडीचं नाव, ओरिजिनल नाव काय आणि किती इयर्सची आधीची आहे ती, सर्व टाकेल. सो शनिवार आज कॉलेजला चाललं, वाजलेले तर अराऊंड 2:30च्या दरम्यान वाजलेले आहेत. लेक्चर 2:30च होतं. 5-10 मिनटं लेट अलाउड आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे, जातं. आणि हा एक गोष्ट, हे दोन्ही रोडसुद्धा नवीन केलेले आहेत. ते बघा डांबरीकरण पूर्ण झालेलं आहे. हा पण कंप्लीट केला, त्या राईट हँड साईडचं पण कंप्लीट केलं. फक्त ब्रिज अजून आहे तशीच खराब आहेत, नाही चेंजेस आहेत. मला वाटतं BMC आपले ब्लॉग बघते वाटतं. अरे तन्मय BMC को कुछ काम नाही आहे क्या, असं नाही बोलत आहे. मी तर सांगतो की बरं आहे ना यार, ब्लॉग बघा नाही तर नका बघू. BMC वाल्यांचं सांगतोय मी, बघा तुम्ही नाही बघितलं तर माझं कसं चालेल. BMC वाल्यांचं बोलतो, ते लोक बघतात नाही बघत डोंट नो, नसतील बघत, पण कुणी सांगितलं वगैरे असेल किंवा असं त्यांच्या मनात आले असेल की रोड चांगलं करायचं, केलं आहे चांगलं यार, आमच्यासाठीच आहे. जर टॅक्स तुम्ही घेता तर तेवढं तरी करा ना यार, बरोबर ना. काय झालं तशी गोष्ट आहे ना. बरं वाटलं, खूप चांगलं झालं. आणि मेट्रो पण चालू होणार बोलतात, गोवंडी टू इथपर्यंतची कुठली तरी आहे ती. बरं आहे आता मुंबईमध्ये फायनली कुठेतरी मेट्रो चालू झाली आहे. सो मित्रांनो चला, मी कॉलेजला जातो. whatever. Please, sir, I want to reach 1 million.